नवी मुंबईच्या मानखुर्द भागातून बेपत्ता झालेल्या 27 वर्षीय पूनम क्षीरसागरचा मृतदेह सापडला। उरण भागामध्ये एका सुटकेसमध्ये पूनम क्षीरसागरची डेड बॉडी आढळून आली आहे। पूनम क्षीरसागरचा मृत्यू लव्ह जिहादमधून झाल्याचा आरोप केला जात असून पूनम 10 दिवसांपूर्वी निजाम नावाच्या टॅक्सी ड्रायव्हर सोबत बेपत्ता झाली होती। मागच्या 4 दिवसांपासून दोघं रिलेशनशिपमध्ये होते। निजामचं लग्न आधीच झालं होतं आणि त्याचं कुटुंब लखनौला राहतं। निजामला एक मुलगी आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। पूनमला निजामचं लग्न झालं नसल्याची माहिती नव्हती। दोघांमध्ये फोनवरून भांडण झालं, त्यानंतर तिची हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला। पूनमला निजाम 18 एप्रिलला पळवून घेऊन गेला होता। 11 दिवस तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली गेली। यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला। 27 एप्रिलला उरणमध्ये सुटकेसमध्ये पूनमचा मृतदेह आढळून आला। यानंतर आज मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी कुटुंबातील सदस्यांसह पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। तसंच 24 तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा मंगलप्रभा लोढा यांनी दिला। निजाम नावाचा टॅक्सी ड्रायव्हर तिला 18 एप्रिलला पळून घेऊन गेला होता। कल्याणमध्ये या मुलीला घेऊन तो गेला आणि तिची हत्या केली। त्यानंतर त्याने मृतदेह सुटकेसमध्ये भरून निर्जन स्थळी सोडला। 2 दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली। हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे, असं मंगलप्रभा लोढा म्हणाले। मुंबईमधील ही तिसरी घटना असून त्यामुळे पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या बांगलादेशींचा बंदोबस्त करावा लागेल, अन्यथा हिंदू तरुणी महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाहीत। 24 तासाच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा मंगलप्रभा लोढा यांनी दिला आहे।